नमस्कार. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाउजचे कटिंग पूर्ण डिटेल मध्ये पाहणार आहोत. आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे कमेंट्स होते की इतक्याच डिटेल मध्ये आम्हाला कटोरी ब्लाउज देखील शिकवा. तर आज आपण घेऊन आलो आहोत कटोरी ब्लाउजचं पूर्ण डिटेल मध्ये कटिंग. त्यासाठी इथे लागणारी मापे दाखवली आहे. इथे आपण जरी 36 साइज दाखवली तरी प्रत्येक छातीनुसार काय बदल करायचे हे आपण सांगणारच आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याचबरोबर याच्यानंतर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज हवेत तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. इथे आपण 36 छातीचं कटोरीचं कटिंग पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण सिंगल पेपर घेतलेला आहे. प्रथम आपण बॅकचं कटिंग करून घेणार आहे. याच्यामध्ये आपण इथे 0 लिहिलेलं आहे. बॅकला नेहमी इथे घडी असते. आपण सिंगल पेपर घेतलेला आहे. प्रथम उंची घेऊया आपण. इथे उंची 14 आहे. 14 उंचीमध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण इंच मिळवायचं आहे. मी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. लक्षात ठेवा, पूर्ण उंचीमध्ये आपण अर्धा इंच घेतो. शोल्डरला पाव इंच शिलाई जाते आणि खाली कमरेला पाव इंच शिलाई जाते. याची टोटल आपण अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे. काही जण 1-1 इंच जास्त घेतात. 1 इंच जास्त घेतलं हरकत नाही. घेतलं 1 इंच जास्त, पण ते 1 इंच तुम्ही शिलाईमध्ये घालवणार कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणून त्याचा ब्लाऊज केव्हा केव्हा उंचीला जास्त होतो. जर तुम्ही उंचीमध्ये 1 इंच जास्त घेतलं तर तुम्ही खाली कमरेला अर्धा इंच शिलाई घेताल. त्याच्यामुळे योकची उंची कमी होती आणि उंचीला ब्लाऊज जास्त जरी झाला तर योकची उंची कमी भरते आणि वरती बसायला अवघड जातो. परत तुम्ही शोल्डरला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली तर मुंड्यामध्ये तुमचा ब्लाऊज अर्धा इंच कमी भरतो. असे बरेच प्रश्न येथे निर्माण होतात. ज्यावेळेस तुम्ही मुंडा खोली घेता तेव्हा मुंडा खोली मोजून घेता आणि शिलाई घेताना त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस झाल्यामुळं, अर्धा इंच कमी झाल्यामुळं तुमचा मुंडा कमी भरण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही अगोदर ठरवा की आपण उंचीमध्ये किती इंच जास्त घ्यायचे आणि जास्त घेतल्यानंतर ते घालवणार कुठे, म्हणजे ते प्लस झाले ते मायनस करणार कुठे याचा विचार करूनच तुम्ही उंची घ्या. मी इथे उंची 14 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलेला आहे आणि ही कमरेची रेषा इथे आखून घेणार आहे. इथे 1 नंबर लिहिलेला आहे. प्रत्येक वेळेस इथे नंबर लिहिलेला आहे तुम्हाला समजण्यास सोपे जावे म्हणून. आता आपण मुंडा खोली घेणार आहोत. इथे आपण 36 छातीचा ब्लाऊज करणार आहे. त्याच्यासाठी आपण पुस्तकामध्ये आपल्या मुंडा खोली 5.25 दिलेली आहे. 34 छातीच्या पुढच्या छातीला 5.25 मुंडा खोली दिलेली आहे आणि 34 छातीच्या आतमध्ये मुंडा खोली 5 ते पावणे 5 इंच दिलेली आहे. पण जर छाती काही 40-42 असेल आणि त्यांचा मुंडा जर जास्त भरत असेल आणि आपण मुंडा घेर जेव्हा मोजला जातो तेव्हा मी तुम्हाला ते सांगणारच आहे. पण जेव्हा मुंडा घेर त्यांचा जास्त भरत असेल आणि आपण टाकलेल्या मापामध्ये जर मुंडा घेर कमी भरत असेल तर येथे मुंडा खोली 5.5, पावणे 6 इंच सुद्धा घ्यावी लागते. तर आता आपण येथे मुंडा खोली 5.25 इंच घेतलेली आहे आणि इथे रेष आखून घेतलेली आहे. 2 नंबर दिलेला आहे आपण मुंडा खोलीला. दोन्ही रेषा, छाती रेषा आणि कंबर रेषा दोन्ही रेषा आखून झाल्यानंतर आता आपण छाती रेषेवरती काम करणार आहे. छाती रेषेवरती आपण नेहमी छातीचा 4था भाग अधिक अर्धा इंच घेतो. नियमाप्रमाणे अर्धा इंच घ्यावाच लागतो. पण काही वेळेस गळे फार खोल असतात. 11 इंच गळा, 12 इंच गळा असतो. त्यावेळेस छाती रेषेमध्ये तुम्ही फक्त पाव इंचच मिळवायचा आहे. म्हणजे छातीचा 4था भाग 36 येतो. आपला छातीचा 4था भाग 9 येतो. म्हणजे 36चा 4था भाग 9 येतो. त्याच्यामध्ये पाव इंच मिळवून आपण इथे मार्किंग केलेलं आहे. 9.25 घेतलेले आहे. ते आपण 3 नंबर दिलेला आहे. छाती रेषेचं मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपण कंबर रेषेचं मार्किंग करणार आहे. कंबर घेर येथे आपण 30 लिहिलेलं आहे.
कंबर घेर आपण 30 घेतलेला आहे. 36 छातीला कंबर घेर हा 30 असतो. आता तुम्ही म्हणताल प्रत्येक वेळेस 36 छातीचा कंबर घेर 30च असतो का? तर आपण जो टेबल बनवलेला आहे पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये छातीपेक्षा कंबर घेर हा नैसर्गिकरित्या 6 इंचाचा दोघांमध्ये फरक असला पाहिजे. म्हणजे जर 32 छाती असेल तर 26 कंबर असते, म्हणजे नैसर्गिकरित्या 6 इंचाचा फरक असला पाहिजे. पण काही जणांचं बऱ्याच जणांचं शरीर हे नैसर्गिकरित्या न वाढता ते कमी जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. मग त्याच्यामध्ये कमरेचा भाग देखील तो कमी जास्त भरतो. त्यानुसार आपण येथे तुम्ही कमरेचं माप घेऊ शकता. मग 36 छाती असेल तर 32 कंबर देखील असू शकते, 31 कंबर देखील असू शकते. मग त्या प्रमाणात तुम्हाला माप घेण्याची पद्धत, माप आखण्याची पद्धत माहिती पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय बदल केले जातात ते देखील तुम्ही माहिती करून घेतलं पाहिजे. येथे मी तुम्हाला ते बदल सांगणार आहे. आता आपण येथे कमरेचं माप घेणार आहे. कंबर घेर आपल्याकडे 30 आहे. 30चा चौथा भाग 7.5 इंच येतो आणि आपण कमरेला 1 इंचाचा टक्स घेतो, म्हणजेच आपण येथे 8.5 इंच घेतलेले आहे. 4 नंबर येथे दिलेला आहे. 4 नंबर दिल्यानंतर आपण 3 आणि 4 हा पॉईंट येथे जोडणार आहे. हे दोन्ही पॉईंट 3 आणि 4 हे पॉईंट जोडून झाल्यानंतर 1 इंच मार्जिन घेऊ शकतो आपण, 1.25 इंच मार्जिन घेऊ शकतो किंवा 1.5 इंच मार्जिन घेऊ शकतो. आपण येथे 1.5 इंच मार्जिन घेणार आहे. आता येथे कमरेचं माप आपण घेतलेलं आहे. जर 32 कंबर असेल तर 8 चौक 32 आणि 1 इंच जास्त, म्हणजेच हे माप अर्ध्या इंचाने पुढे गेलेलं आहे. हे माप कमरेचं माप अर्ध्या इंचाने पुढे गेलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण कटोरीचं माप टाकतो त्यावेळेस कटोरीचं माप टाकणार आहे, म्हणजे फ्रंटमध्ये तुम्हाला मी हा बदल सांगणार आहे. आता आपण पुढचं माप पाहणार आहोत. इथे आपण आता शोल्डरचं माप घेणार आहे. शोल्डरचं माप घेणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये शोल्डरचं माप 36 छातीला 4.5 इंच दिलेलं आहे. शोल्डरचं माप 4.5 इंच दिलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे 5 इंच वाढून 4.25 घेऊ शकता किंवा 5 इंच देखील घेऊ शकता. पण त्याने घेतल्याने काय फरक पडणार आहे का? तर नाही, तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण गळा हा 11 इंच आपण घेणार आहे आणि 11 इंच गळा घेतल्यामुळे जर गळा डीप असेल तर शोल्डरचं माप हे आपण 4.5 इंचच घेतो. याप्रमाणे आपण इथे 4.5 इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे. शोल्डरला आपण 5 नंबर देणार आहे. इथे 6 नंबर देणार आहे. याप्रमाणे शोल्डरचं माप आपण इथे घेतल्यानंतर आता आपण मुंडा घेराचं माप घेणार आहे. मुंडा घेराचं माप घेणार आहे. 3 ते 6चा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. इथे 5.5 येतं. 3 ते 6 हे अंतर 5.5 येतं. त्याचा मध्य घेणार आपण, इथं 4.5 माप येत आहे. 3 ते 6 हे अंतर 4.5 येत आहे. तर 4.5 आल्यानंतर त्याचा मध्य घ्यायचा 2.25 इंच आणि 1 इंच अलीकडे घेऊन त्याला 8 नंबर देऊन आपण बॅक मुंड्याची रेषा आखून घेणार आहे. बॅक मुंडा घेराची रेषा आखून घेणार आहे. 8 ते 9 अर्धा इंच तिरपं घेऊन याप्रमाणे आपण आकार देणार आहे. याप्रमाणे आपण येथे बॅक मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण शोल्डर 4.5 इंच घेतलेला आहे. इथे आपण 30 इंच छाती घेर 30 इंच, 32 इंच, 34 इंच आणि 36 इंच, त्याच्यासाठी आपण शोल्डरचं माप 4.5 इंच घेतो. 4.5 इंच माप आपण घेतल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला गळा खोली दिलेली आहे जास्तीत जास्त कमीत कमी 8.5 इंच. मग 8.5 इंचच्या पुढे जरी गळा खोली असेल
ही गळा खोली जर 8.5 इंच असेल तर त्याला आपण 4.5 इंच शोल्डर घेतो. त्याच्या पुढे शोल्डर असेल, त्याच्या पुढे गळा खोली 9 इंच असेल तरी 4.5 इंच शोल्डर घेतो. 10 असेल तरी 4.5 इंच शोल्डर घेतो. म्हणजे गळा खोली वाढली तरी आपण शोल्डरचं माप तितकंच घेतो. पण येथे गळा खोली जर 8 इंच असेल तर आपण येथे 30 इंच छाती घेर, 32 इंच, 34 इंच आणि 36 इंच याला आपण 4.5 शोल्डर घेतो. त्याच्याऐवजी जर अर्धा इंच गळा वरती आला म्हणजे 8 इंच जर झाला तर आपण येथे शोल्डरचं माप वाढवणार आहे. म्हणजेच ते पाव इंच, अर्धा इंच वाढणार आहे, म्हणजे ते 5 इंच घेणार आहे. येथे शोल्डरचं माप 5 इंच घेणार आहे. तसेच हा बदल आपण केल्यानंतर जसा जसा शोल्डर कमी कमी होत जाईल, 7.5 इंच होत जाईल, तिथे आपण येथे 5.25 इंच शोल्डर घेणार आहे. 7 इंच जर आपण मागील गळा खोली घेतली तर इथं शोल्डरचं माप 5.5 इंच होणार आहे. या इथे शोल्डर पट्टी घेणार आहे. शोल्डर पट्टी घेताना बरेच जण विचारतात की शोल्डर पट्टी आमच्या आवडीनुसार घेता येते का? तर हो, आपल्याला शोल्डर पट्टी आपल्या आवडीनुसार घेता येते. येथे जर शोल्डर पट्टी तुम्हाला 1.5 इंच घ्यायची असेल, म्हणजेच 1.5 इंचाचा अर्थ तयार 1.5 इंच, शिवून तयार झालेली 1.5 इंचाची पट्टी. तर तुम्हाला 1.5 इंचाची पट्टी तयार हवी असेल तर आपण शोल्डर पट्टी इथे ड्रॉ करताना आखताना 2 इंच घ्यायला पाहिजे. जर आपल्याला 2 इंच शोल्डर पट्टी तयार पाहिजे असेल तर आपण 2.5 इंच घ्यायला पाहिजे. याप्रमाणे घेतल्यानंतर आपल्याला नेहमी 2.5 इंच शोल्डर पट्टी तयार पाहिजे असती, म्हणून आपण येथे 3 इंच घेतो. या इथे 3 इंच पट्टी घेतल्यानंतर आता आपण आपल्या इथे शोल्डर गळा खोली घेणार आहोत. आपले गळा खोली 11 इंच आहे, तर बरोबर आपण इथे 11 इंच ठेवून इथे मार्क करायचं आहे. 11 इंचावर गळा खोली घ्यायची आहे आणि मग गळा रुंदी आपल्या आवडीनुसार, म्हणजेच आपण ज्यांचा ब्लाऊज शिवतो त्यांच्या आवडीनुसार घ्यायची असते. त्यांना याच्यातली गळा रुंदीबद्दल आपल्याला माहिती नसते, त्यांना किती घ्यावी त्याचा अंदाज नसतो. मग ते सांगतात रुंद झाला तरी चालेल, आणि असं सांगितल्यानंतर मग आपल्या आवडीनुसार आपण इथे गळा रुंदी 3 घेतो. 3 म्हणजे ती 6 इंच झालेली आहे. परत शिवणाला मार्जिन तयार, म्हणजे तयार गळा रुंदी 3.5, 3.5, 3.5 इंच येणार आहे. याप्रमाणे 6.5 इंच गळा रुंदी पुष्कळ होते. जर त्याच्यापेक्षा गळा रुंदी तुम्हाला जास्त पाहिजे असल्यास तुम्ही त्यांच्या आवडीनुसार गळा रुंदी घेऊ शकता. येथे आपण गळा रुंदी 3 घेतलेली आहे. 3 इंच गळा रुंदी घेऊन इथे गळा रुंदीचा जो मार्क केलेला आहे शोल्डर जवळ 1.5 इंचाचा, तेथे रेष आखून घ्यायची आहे. 10 नंबर द्यायचा आहे इथे, आणि मग गोलाकार आकार द्यायचा आहे. याप्रमाणे आपण इथे गोलाकार आकार दिलेला आहे. बरेच जण नवीन स्टुडंट असतात, ते शिकतात आणि शिकण्यासाठीच त्यांना इथे काही बदल सांगितलेले आहेत. याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ते बदल करतात. तर इथे आपल्याला आता टक्स घ्यायचा आहे. तो टक्सचा बदल करायचा आहे. 8.5 इंच कमरेचं माप आहे. टक्सचं मार्किंग करताना मार्जिन पूर्ण सोडून द्यायची आहे, त्याचा मध्य घ्यायचा आहे. जर हे टक्सचं मार्किंग गळ्याच्या जवळ येत असेल तर अर्धा इंच लांब घेतलं तरी चालतं. म्हणजेच आपण अर्धा इंच पुढे घेणार. इथं अर्धा इंच पुढे घेऊन आपण टक्सची उंची ही ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची 13 असेल तर टक्स तुम्ही 4 इंचाचं घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची 12 असेल तर 4पेक्षा कमी म्हणजे 3.5 इंच उंचीचा टक्स घ्यायचा आहे. आणि ब्लाऊजची उंची 13च्या पुढे गेली, 14 इंच गेली तर तुम्ही 4.25, 4.5 इंच टक्स घेतला तरी चालतो. इथे आपण 4.25 इंच टक्स घेणार आहे. याप्रमाणे टक्सची उंची घेतल्यानंतर आपण कमरेमध्ये 1 इंच वाढवलं होतं. 7.5च्या ऐवजी 8.5 घेतलं होतं. जो 1 इंच आपण घेतला होता तो या टक्सच्या रुंदीसाठी घेतला होता आणि तो त्याला परत द्यायचा आहे. म्हणजे टक्ससाठी आपण जे 1 इंच वाढवलं होतं तितकाच आपण येथे टक्सची रुंदी वाढवायची. याप्रमाणे टक्सची रुंदी घेऊन झाल्यानंतर आपण हे जे बॅकचं ड्राफ्टिंग केलेलं आहे
ते पूर्णरित्या आपण बॅक आखून झालेलं आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की हे आपलं कॉमन म्हणजे सर्वांसाठी ड्राफ्टिंग आहे. इथे गळा खोल आहे आणि गळा खोल असल्यामुळे हा जो शेप आहे आपण पाठीमागील मुंड्याचा दिलेला आहे तो थोडा आतून घ्यायचा आहे. म्हणजेच अर्धा इंच तुम्ही आतून घ्यायचा आहे. याप्रमाणे वेगळ्या रंगाने तुम्हाला मार्क करून दाखवलेला आहे. याप्रमाणे बॅगचा शेप आपण आतून घेतलेला आहे. त्याचं कारण पाठीमागील गळा हा 10, 11, 12 असेल तर हा शेप थोडा आतून घ्यायचा आहे. म्हणजे शोल्डरजवळ कापड जे जास्तीचं होतं जमा होतं ते होत नाही. याप्रमाणे आपण आता बॅग कापून घ्यायचा आहे. याप्रमाणे बॅग इथे आपण थोडासा आतून मुंडा कापलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण बॅग कापून घेतलेला आहे. आता आपण बॅगचा कागद हा कापलेला बॅग वेगळ्या कागदावर ठेवून फ्रंटचं ड्राफ्टिंग आहे तसंच करून घेणार आहोत आणि मग त्याच्यावरती आपण फ्रंटचं वेगळं ड्राफ्टिंग कटोरीचं ड्राफ्टिंग करणार आहे. कापून घेतलेला बॅग वेगळ्या कागदावर आपण आहे तसं छापून घेतलेला आहे. आता आपण या कागदावरती कटोरीचं ड्राफ्टिंग करणार आहे म्हणजेच फ्रंटचं ड्राफ्टिंग करणार आहे. प्रथम आपण येथे जो मार्क केला होता गळा रुंदीचा तेथून पुढील गळा घेणार आहे. तो 7 इंच आहे. गळा घेताना बरोबर इथे पॉईंट ठेवल्यानंतर कागद जेथे संपतो कागदाची जेथे घडी असते तेथे बरोबर 7 हा पॉईंट मिळाला पाहिजे. इथे मार्क केल्यानंतर ही गळारुंदी शोल्डर जवळील गळारुंदीपेक्षा जास्तच पाहिजे. कमीत कमी 2.5 इंच असते. त्याच्या पुढे तुम्ही जास्त घेऊ शकता. इथे आपण 2.25 इंच घेणार आहे. 2.5 इंचापेक्षा गळारुंदी कमी घेऊ नये. याप्रमाणे पुढील गळ्याचं ड्राफ्टिंग आपण करत आहोत. इथे साधारणतः अर्धा पाऊण इंच क्रॉस घेऊन तिरपं घेऊन याप्रमाणे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. ज्याच्या त्याच्या हाताच्या वळणानुसार तो आकार तयार होतो. तेव्हा तुम्ही जसा आकार असेल तसंच द्यायचा आहे. इथे आपण फ्रंटचा आकार देणार आहोत. इथे पाऊण ते 1 इंच घ्यायचं आहे तिरपं आणि या पुढील मुंड्याचा आकार म्हणजेच फ्रंट मुंड्याचा आकार याप्रमाणे द्यायचा आहे. येथे 11-12 इंच गळा असेल तर तुम्ही फक्त पुढील आकार म्हणजे हा आकार लाल रंगाचा आकार एकच आकार दिला तरी चालतो. आपण फक्त 1/2 इंचचा फरक ठेवलेला आहे. आता आपण फ्रंटचं कटिंग पाहणार आहोत. प्रथम आपण योगपट्टी पाहू. 2.5 इंच वरती घ्यायचं आहे. योगपट्टीसाठी 2.5 इंच वरती घ्यायचं आहे. याप्रमाणे रेष आखून घेतल्यानंतर त्याला ए आणि बी ही नाव देणार आहे. ही पॉईंटची नावं आहेत. ही नावं जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणाबरोबरही बोलताना सोपं जाणार आहे. आता कमरेचा मुद्दा आलेला आहे. इथे कंबर जास्त असते कमी असते तो फरक आपण इथे सांगणार आहे. आता आपल्याला इथे आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये येथून 2.25 इंच छातीला घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आपण येथे 2.25 इंचाचा मार्क करणार आहे आणि डी मार्क देणार आहे. याप्रमाणे आपण मार्क केल्यानंतर जर कोणाकोणाला हे कटोरीचं माप 2.25 इंच घेऊन जर थोडंसं छाती घेरायला टाईट पडत असेल कटोरीला टाईट पडत असेल तर येथे माप घेताना आपण तुम्हाला माप इतकंच घ्यायचं आहे. पण कटोरीचं ड्राफ्टिंग करताना त्या कटोरीमध्ये जो टक्स मारतो आपण तो 1.5 इंचाचा मारतो तो वाढवायचा आहे. जर कटोरीला हा ब्लाऊज टाईट होत असेल एखाद्याला तर आपण कटोरीमध्ये 1.5 इंचाऐवजी 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तो तुम्हाला कटोरीचं ड्राफ्टिंग करताना दाखवण्यात येईल. आता
येथे आपण ही रेषा आखून घेतलेली आहे. रेषा आखून घेतल्यानंतर साधारणतः 4 इंचापर्यंत ही रेषा आखून घ्यायची आणि मग टक्स पॉईंटची रेषा आखून घ्यायची. टक्स पॉईंट आपण छातीला 10 इंच घेतो, म्हणजेच पाव इंच जास्त घ्यायचं आणि टक्स पॉईंटची रेषा याप्रमाणे आखून घ्यायची आहे. इथे आय नंबर आणि एच नंबर दिलेला आहे. याप्रमाणे मार्किंग करून झाल्यानंतर आता गळ्याच्या खोलीनुसार आपण कटोरी जेथे संपते, कटोरीचा आकार जेथे संपतो ते मार्किंग करणार आहे. येथे सर्वांसाठी 5 ते 5.25 इंच घ्यायचं आहे. येथे सर्वांसाठी 5 ते 5.25 इंच घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आकार देऊन झाल्यानंतर मार्किंग करून झाल्यानंतर त्याला ई पॉईंट दिला आणि मग आता आपण कटोरीचा आकार देणार आहे. याप्रमाणे आपण कटोरीचा गोलाकार आकार येथे दिलेला आहे. कटोरीचा गोलाकार आकार देऊन झाल्यानंतर आता आपण योगपट्टीचा आकार देणार आहे. येथे योगपट्टी 1 इंच वरती घेऊन हा छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. असं योगपट्टीचा अंतर छातीचा 10वा भाग अधिक पाव इंच घ्यायचा आहे आणि याला देखील जास्त गोलाकार आकार न देता किंचित गोलाकार आकार देऊन असा कर देऊन योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की येथे कंबर घेर आपण 6 इंचाचा फरक दिलेला आहे, 8.5 इंच होतं आणि 32 कंबर असते. त्यावेळेस 8 चौक 32 आणि 1 इंच 9 म्हणजे हे मार्किंग पुढे जातं. हे मार्किंग पुढे जातं आणि ते छाती रेषेला याप्रमाणे जोडले जातं. याप्रमाणे कंबर वाढते, कंबर वाढते, कंबर वाढते. अशी कंबर जर वाढली, मी तुम्हाला फक्त डॉट डॉटने दाखवणार आहे. आणि मग आपल्या इथून 2.25 जर तुम्ही इंच घेतलं इथं, तर इथं कटोरीचा आकार मोठा होतो. तर हा आकार मोठा होऊ नये आणि फक्त आपल्याला कटोरीच वाढवायची आहे, याच्यासाठी मी तुम्हाला कटोरीमध्ये कसा बदल करायचा तो सांगणार आहे. याप्रमाणे आपण आता योगचा आकार दिल्यानंतर आपलं कटोरीचं आपलं फ्रंटचं पूर्ण कटिंग करून घेणार आहे. याला आता आपण 1, 2, 3 नंबर देणार आहोत. 1 नंबर आणि 3. याप्रमाणे नंबर दिल्यानंतर आता आपण पूर्ण फ्रंटचं कटिंग करणार आहोत. याप्रमाणे आपण फ्रंटचं कटिंग करून घेतलेलं आहे. नंतर योग कापून घेतला, गळा कापून घेतला आणि मग कटोरी कापून घेतली. याप्रमाणे आपण पूर्ण फ्रंटचं कटिंग करून घेतलेलं आहे. योगपट्टीमध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नाही. गळ्याचा कागद आपण फेकून दिलेला आहे. येथे आपण आता येथे पाव इंच वाढवायचं आहे. बाण दाखवतो इथपर्यंत. कपड्यावरती पाव इंच वाढविणे आणि येथे अर्धा इंच वाढविणे. याप्रमाणे तुम्हाला इथे पाव इंच वाढविणे, कपड्यावरती आणि अर्धा इंच वाढविणे. याच्यानंतर आता आपण हा फ्रंट योगपट्टी झाल्यानंतर ही कटोरी आता तुम्हाला वेगळ्या कागदावरती वाढवून दाखवणार आहे. कटोरी आपण वेगळ्या कागदावरती वाढवून घेणार आहे. आता गळा फार पाठीमागील गळा फार खोल असल्यामुळे आपण येथे गळ्याखालील भागाला पाव इंच शोल्डर कापून घेणार आहोत. शोल्डर पट्टी ही पाव इंचाने कमी करणार आहे. याप्रमाणे आपण
5 इंचाने शोल्डर पट्टी कमी केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण पाठीमागील गळा देखील कापून घेणार आहे। तर तुम्हाला जर आमची ही शिकवण्याची पद्धत आवडत आहे तर याच पद्धतीने आपले हे बेसिक ब्लाउजचे कोर्स देखील ऑनलाईन उपलब्ध आहे। यामध्ये आपण हाफ कटोरी, 1 पीस कटोरी, 2 पीस कटोरी, मद्रास कटोरी व स्लीवलेस ब्लाउज यांचे कटिंग दाखवले आहे। त्याचबरोबर हे ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स आहे, डिझायनर ब्लाउज कोर्स आहे, तसेच हे सभ्यसाची ब्लाउज कोर्स देखील उपलब्ध आहे। हे सर्व कोर्सेस तुम्ही हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर तुमच्या वेळेनुसार पाहू शकता। अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा। याप्रमाणे आपण कापलेली कटोरी 3 नंबरची कापलेली कटोरी वेगळ्या कागदावरती, वेगळ्या रंगाच्या कागदावरती याप्रमाणे जशीच्या तशी छापून घेतलेली आहे। आपण आता कटोरी वाढवणार आहे। सर्वप्रथम आपण गोलाकार भागाला 5 इंचाने वाढवणार आहे। गोलाकार भागाला 5 इंचाने वाढवून घेतलेला आहे। आता वाढवलेल्या भागापासून म्हणजे ह्या लाल रेषेपासून या टक्स पॉइंटच्या रेषेवरती छातीचा 5वा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे, किंवा तुम्ही 34 छातीपर्यंत या आय पॉइंटपासून 34 छातीपर्यंत म्हणजे 30 छाती, 32 छाती, 34 छाती इथे 1.25 इंच वाढवायचं आहे। आणि 34 छातीच्या पुढे सर्व छातीच्या मापाला 1.5 इंच वाढवायचं आहे। याप्रमाणे आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे, कारण आपली 36 छातीची कटोरी आहे। हा पॉइंट आणि गळ्याचा पॉइंट याप्रमाणे दोन्ही पॉइंट असे जोडायचे आहेत आणि ही रेष खालीपर्यंत वाढवायची आहे। जिथपर्यंत तुम्हाला ही रेष वाढवायची तिथपर्यंत तुम्ही वाढवू शकता। याप्रमाणे वाढवलेला भाग म्हणजेच हा वाढवलेला भाग आणि हा वाढवलेला भाग याचा मध्य काढायचा आहे। 8 इंच अंतर आलेलं आहे, त्याचा मध्य घ्यायचा आहे। इथे मध्य घेतलेला आहे आपण, आणि हा मध्य घेऊन ही रेष याप्रमाणे आखून घ्यायची। याप्रमाणे ही रेष आखून घेतल्यानंतर आता आपल्याला टक्सची उंची किती पाहिजे ते देखील आपल्याला ब्लाऊजवरून मोजता येते। जर आपण ही टक्सची उंची 3 इंच घ्यायची झाली, ही टक्सची उंची 3 इंच घ्यायची झाली, तर येथे आपण 1.5 इंच खाली घ्यायचं आहे। येथे आपण 1.5 इंच खाली घ्यायचं आहे। आपल्या पुस्तकामध्ये जी मापे दिलेली आहेत ती सर्वांना धरून दिलेली आहेत, सर्वांना बसतील याप्रमाणे दिलेले आहे। पण काही ठिकाणी तुम्हाला जर काही वैयक्तिक बदल करायचे असतील तर तुम्ही इथे कटोरीमध्ये टक्सची उंची तुम्हाला वाढवावी लागेल। आणि टक्सची उंची जर तुम्हाला वाढवायची असेल तर येथे खाली ह्या पॉईंटपासून तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे। आणि 1.5 इंच घेतल्यानंतर येथे सुद्धा जिथे आपली कटोरी संपते त्याच्या खाली 5 इंच घ्यायचं आहे। इथे 5 इंच जास्त घेतलं, इथे कटोरीच्या खाली 1.5 इंच जास्त घेतली आणि दोन्ही पॉईंट याप्रमाणे एकत्र जोडलेले आहे। आता आपण एका बाजूचा हा जो टक्स आहे तो याप्रमाणे आखून घेणार आहे। तो 1.5 इंचाचा आपण कॉमन टक्स सर्वांसाठी घेतला जातो। येथे तुम्ही सर्वांना 1.5 इंचाचा हा टक्स घेतला जातो। बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आपण 34 छातीला, 36 छातीला आणि 38 छातीला सुद्धा 1.5 इंचाचा टक्स घेतो, तो कसा काय पुरेल? तर प्रत्येक छाती घेरानुसार ही कटोरी जी आतली कटोरी आहे ती वाढलेली असते, अगोदरच वाढलेली असते। आणि आपण टक्स शिवतो ती फक्त टक्सला उभारी येण्यासाठी, म्हणजेच उंचवटा येण्यासाठी आपण 1.5 इंचाचा टक्स घेतो। ही कटोरी प्रत्येकाच्या छाती प्रमाणानुसार लहान मोठी झालेली असते, अगोदरच वाढलेली असते, मग त्याच्यामध्ये वेगळ्या वाढवण्याची आवश्यकता राहत नाही। येथे आपण याप्रमाणे हा 1.5 इंचाचा टक्स आखून घेऊया। एका बाजूचा मी 1.5 इंचाचा टक्स आखून घेतलेला आहे। आता आपण दुसऱ्या बाजूचा टक्स आखून घेणार आहोत। येथे आपण
हा टक्स पूर्ण याप्रमाणे पाव ते अर्धा इंच इथे पॉइंट करायचा आहे, पाव ते अर्धा इंच इथे पॉइंट करायचा आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे जोडायचा आहे। हा पॉइंट आणि हा 1.5 इंच खाली घेतलेला पॉइंट आणि मी केलेला इथे पाव ते अर्धा इंच हा पॉइंट, याप्रमाणे दोन्ही पॉइंट जोडून इथे या तिरप्या रेषेला ही रेष शेवटपर्यंत जोडून घ्यायची। याप्रमाणे जोडून घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूचा टक सुद्धा 1.5 इंचच घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूचा टक सुद्धा 1.5 इंचच घ्यायचा आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला ही कटोरी तुम्ही जर ब्लाऊज शिवला आणि कटोरी जर एखाद्याला छातीला टाईट होत असेल तर तुम्ही हा टक्स पावणे दोन इंचाचा करू शकता, 1.5 ऐवजी पावणे दोन इंचाचा करू शकता आणि फक्त दोन्ही बाजूला पाव इंच शिलाई मार्जिन वाढवू शकता। तुम्ही इथे पाव इंच वाढवला म्हटल्यानंतर तुम्हाला इथे देखील पाव इंच वाढवावे लागेल, म्हणजेच पाव इंच मी इथे वाढवलेला आहे आणि येथे देखील टक्सपर्यंत तुम्हाला पाव इंच वाढवावे लागेल। याप्रमाणे दोन्ही बाजूला तुम्ही पाव इंच वाढवलेला आहे, म्हणजे आता तुम्ही हे पाव इंच वाढवले कशासाठी, तर हा टक्सची रुंदी पावणे 2 करण्यासाठी आणि इकडे पावणे 2चे टक्स करण्यासाठी तुम्ही इथे पाव इंच वाढवले। याप्रमाणे छाती घेराला जर कटोरी टाईट होत असेल तर याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता। आता आपण दुसरीकडचा टक्स देखील 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे हा टक्स आखून घ्यायचा आहे। याप्रमाणे आखून घेतल्यानंतर आता याप्रमाणे मार्किंग केल्यानंतर आपण या बाजूचा टक्सची उंची मोजायची आहे। गोलाकार जो भाग असतो, गोलाकार भाग, त्या बाजूची टक्सची उंची मोजायची आहे। ही 3 इंच येत आहे आणि येथे मात्र पावणे 3 इंच येत आहे, तर आपण ही पाव इंचाने वाढवायची आहे आणि वाढवल्यानंतर हा पॉइंट वाढवलेल्या पॉइंटला आणि पुन्हा दुसऱ्या पॉइंटला याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे। जर तुम्हाला असं वाटलं की हा आकार माझा गोल होत आहे तर त्याचा त्या आकाराशी काहीही संबंध नाही। याप्रमाणे आपण पूर्ण कटोरी कशी वाढवतात आणि त्याच्यात कसा बदल करतात इथे सांगितलेलं आहे। आता आपण 1.5 इंच जे बाहेर घेतले होतं म्हणजे आतील रेषेप्रमाणे कापून घेणार आहे। याप्रमाणे आपण ही कटोरी कापून झाल्यानंतर आता आपण ही कटोरी कशी तयार झाली ते पाहणार आहोत। याप्रमाणे तुम्ही देखील पाहायचं आहे, इथे एक पिन लावायची आहे। याप्रमाणे आपली 36 साईजची कटोरी याप्रमाणे तयार झालेली आहे। ही तयार झाल्यानंतर आता आपण पूर्ण फ्रंट बॅक तुम्हाला दाखवणार आहे, याच्यामध्ये काय काय बदल झाले तुम्हाला दिसणार आहे। हा आपला बॅक आहे, हा फ्रंट आहे, योगपट्टी आहे। याप्रमाणे फ्रंटचे 3 पार्ट आहेत, 1 2 3, बॅकचा 1 पार्ट आहे। याप्रमाणे आपण 36 छातीचा 11 इंच गळा खोली असलेली कटोरीचं पूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय काय बदल करायचे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे। याप्रमाणे तुम्ही कटोरीचं कटिंग करायचं आहे। कोणतेही छातीचं माप असलं, कोणताही कमी किंवा जास्त छातीचं माप असेल तर त्याचे बदल तुम्हाला सारख्या कटिंगच्या सवयीमुळं जमतात। याप्रमाणे आपण 36 छातीचं 11 इंच गळा खोली असलेलं कटोरीचं कटिंग पूर्ण केलेलं आहे। आता याला तुम्हाला कोणत्याही प्रकारची आणि किती लहान मोठी असलेली बाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तयार करायची आहे आणि कापून घ्यायची आहे। तर याप्रमाणे सरांनी अगदी भरपूर डिटेलमध्ये आपल्याला कटोरी ब्लाउजचे पूर्ण कटिंग दाखवले आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर अजून कोणते कटिंग तुम्हाला पाहिजे आहे हे देखील कळवा। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, याला तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा,
म्हणजे जसं आम्ही नवीन व्हिडिओज टाकू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.